श्रीरामपूरमध्ये अवैध धंद्यांविरोधात रणरागिणी आक्रमक, पोलीस आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. श्रीरामपूर प्रतिनिधी, शहरात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही, असा संतप्त सवाल करत श्रीरामपूरमधील महिलांनी आता थेट प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या बिंगो, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्रीच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा रमादेवी धीवर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार उपोषण सुरू केले आहे. प्रशासकीय डोळेझाक आणि गंभीर आरोप. आंदोलक महिलांचा मुख्य रोख स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर आहे. हे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा बोचरा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे या धंद्यांना अभय असल्याचा गंभीर आरोप रमादेवी धीवर यांनी केला आहे. शहरातील सुरक्षितता धोक्यात. अवैध व्यवसायांमुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामुळे विशेषतः महिला आणि तरुण मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मद्यपींचा सुळसुळाट. रस्त्यांवर मद्यपी आणि जुगारींच्या वाढत्या वावरामुळे सामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. 2 वर्षांचा पाठपुरावा निष्फळ. आम्ही गेल्या 2 वर्षांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मात्र केवळ पोकळ आश्वासनांशिवाय आमच्या पदरी काहीही पडलेले नाही, अशी व्यथा आंदोलक महिलांनी व्यक्त केली. प्रशासनाचे धाबे दणाणले. तीव्र आंदोलनाचा इशारा. महिलांनी पुकारलेल्या या उपोषणामुळे शहर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. आंदोलनाचा जोर पाहता पोलीस यंत्रणेवरही दबाव वाढला आहे. जर तातडीने हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाले नाहीत आणि या व्यवसायांना पाठबळ देणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आगामी काळात संपूर्ण श्रीरामपूर शहरभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. पेक्षा जास्त. रमादेवी धीवर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा, RPI आठवले गट. थोडक्यात महत्वाचे. नेतृत्व रमादेवी धीवर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा, RPI महिला आघाडी. मागणी: बिंगो, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्रीवर कायमची बंदी. स्थान: श्रीरामपूर शहर. इशारा: कारवाई न झाल्यास शहरव्यापी आंदोलनाचा पवित्रा. आता या रणरागिणींच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सर्रास चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर श्रीरामपुराच्या 4ही कोपऱ्यामध्ये सर्रास अवैध धंदे चालू आहे. अवैध धंद्यामध्ये अवैध दारू आहे, सट्टा, मटका, जुगार, संपूर्ण अवैध धंदे चालू आहे. बिंगो, सोरट, ऑनलाईन मटका, ऑनलाईन सट्टा, बिंगो, केमिकल युक्त इंजेक्शन, काय काय चालू आहे. श्रीरामपूर पूर्ण गुन्हेगारीमध्ये श्रीरामपूर अडकलेलं आहे आणि एवढी गुन्हेगारी या ठिकाणी वाढलेली आहे, त्याला कारण फक्त अवैध धंदे. या अवैध धंद्यांमुळे मुलं गुन्हेगार बनलेत, महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्याच्यामुळं हे जे आहे या श्रीरामपूरमध्ये, इथे स्थानिक आमचे आमदार आहेत, यांनी पण डोळे झाकपणा केलाय का? कुणी आवाज उठवत नाही. पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनाला आम्ही 2 वर्षापासून साहेब विचारणा करतोय की श्रीरामपूर शहरामध्ये संपूर्ण सर्रास उघड्यावर चालू असलेले हे अवैध धंदे कधी बंद होणार आहे का? याला तुम्हाला कोणी खतपाणी घालतंय का? कुणाच्या वरद असताना हे अवैध धंदे चालू आहे का? पोलीस प्रशासन काय करतंय? कुणाच्या सांगण्यावरून इथं सर्रासपणे अवैध धंदे चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही महिला आज रस्त्यावर उतरलो आहे आणि उग्र स्वरूपाचं आम्ही असं आंदोलन करणार आहोत. कारण संपूर्ण श्रीरामपूर शहराच्या तालुक्याचा विषय आहे. व्यसनाधीन झालेले मुलं, रोजची होणारी गुन्हेगारी, हाणामारी, महिला आणि मुली सुरक्षित नाही. श्रीरामपूर शांतता सुव्यवस्था श्रीरामपुरात सुरक्षित नाही. त्याच्यामुळे आम्ही महिला रस्त्यावर उतरलोय आणि सर्व महिला आज जर लाक्षणिक उपोषणाचा जर पोलीस प्रशासनाने आमचा विचार जर नाही केला तर उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत आणि आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत आणि श्रीरामपूरची गुन्हेगारी आणि अवैध धंदे संपूर्ण बंद केल्याशिवाय राहणार नाही, असं आमचं पोलीस प्रशासनाला या ठिकाणी इशारा आहे.